अकोला शहरातील नागरिकांसाठी सुरू होणारी प्रधानमंत्री ई बस सेवा आता 15 ऑगस्ट ऐवजी 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। तांत्रिक आणि प्रशासकीय कामे अंतिम टप्प्यात असून ही माहिती स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिली आहे। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना अत्यल्प दरात वातावरणकुलित, सुरक्षित आणि आधुनिक शहर बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत ई बस सुरू करण्यात येत आहे। ही सेवा सुरुवातीला 15 ऑगस्ट पासून सुरू करण्याचे नियोजन होते, मात्र प्रशासकीय इमारत, कार्यशाळा परिसर तसेच इलेक्ट्रिक सबस्टेशनची कामे पूर्ण न झाल्यामुळे या सेवेला विलंब झाला। संबंधित सर्व कामे सध्या अंतिम टप्प्यात असून सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता अकोला महानगरपालिकेच्या स्थापना दिनानिमित्त 1 ऑक्टोबर पासून शहरात ई बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिली। या सेवेमुळे शहरातील नागरिकांना पर्यावरणपूरक, आरामदायी आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार असून शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे। मध्ये 15 तारखेपासून सिटी बस चालू होणार होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे चार्जिंग सेंटरचं काम बाकी आहे, अनेक टेक्निकल कामं बाकी असल्यामुळे आणि कंडक्टरची नियुक्ती राहिल्यामुळे ही सिटी बस 1 ऑक्टोबरपर्यंत पुढे आपण सरकवली आहे आणि 1 ऑक्टोबरमध्ये निश्चितच सिटी बस सुरू होईल।